मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. माझीसुद्धा पूजा मांडणी करून झाली होती. सगळी सेवा करून झाली होती. पूजा करण्याच्या आधीच मी बऱ्यापैकी सेवा करून घेतल्या होत्या, कारण मला माहिती होतं की बाकीच्या गोष्टींनाही टाईम लागणार आहे. खरं तर दुपारीच मांडणी करून झाली होती. संध्याकाळची वेळ होती. म्हटलं चला केंद्रात जाऊया. केंद्रात गेल्यावर स एक एव प्रभुर द्वितीया, स एक एव प्रभुर द्वितीया, सगळीकडे पारायणाची तयारी चालू होती. तर हे बघा, स्वामीसुद्धा महाराजांना नतमस्तक झाला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यावर तो प्रसाद खात होता. तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करूया. आजचा मेनू होता छोलेची भाजी, बटाट्याची भाजी आणि वरण भात आणि त्याच्याबरोबर रव्याची खीर. तर पटकन माझा स्वयंपाक करून झाला. छानपैकी देवीला नैवेद्य दाखवून झाला. हे सगळं करत असताना स्वामीसुद्धा तेवढाच रडत होता. हे बघा, शेवटचं लूक सगळं आवरून झालं. देवीला नैवेद्य दाखवला आणि तेवढाच घरातही पसारा होता. नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात आधी घरातला भाजीपाला निवडून घेतला आणि मग मी जेवण केलं. तर पूजा कशी वाटली मला नक्की सांगा.